हॅलो, मी डॉक्टर आकाश खरात. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट ॲट छत्रपती संभाजीनगर सॅनॉस ब्रेन अँड स्पाईन न्यूरो केअर सेंटरमधून आपल्याला एपिलेप्सीच्या फर्स्ट एड विषय बोलणार आहोत. एपिलेप्सी म्हणजेच मिरगी किंवा अपस्मार हे एकाच आजाराला वेगवेगळे नाव दिले जातात. एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सी म्हणजे जे आपले मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात ज्यामध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी असते ती अबनॉर्मल म्हणजे असामान्य आणि जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळं मिरगी किंवा दौरा पडू शकतो. मिरगी किंवा दौरा याचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यामध्ये सिम्पली हातपाय वाकडे होणे, तोंड वाकडे होणे, जीभ चावणे, तोंडातून फेस येणं, डोळेवरती करणे हा एक प्रकार असू शकतो. किंवा ॲब्सेन्स सीझर, ज्यामध्ये पेशंट एकटक बघतो किंवा पेशंट गोंधळून जातो किंवा पेशंट असं उभा असताना अटोनिक सीझरमध्ये तो खाली पडून जातो. तर एपिलेप्सीमध्ये फर्स्ट एड करायचं म्हणजे काय करायचं? फर्स्ट एड म्हणजे हे जे उपचार असतात हे पेशंटला जे नातेवाईक असतात किंवा केअरगिव्हर असतात त्यांना ज्यावेळेस पेशंटला एपिलेप्सीचा अटॅक करतात त्यावेळेस त्यांना ह्या काही उपचार असतात, टिप्स असतात जे त्यांनी फॉलो केले पाहिजे. जेव्हा एक पेशंटला फिट येत असतात तर त्यांना एका सेफ जागेवर ज्यांनी म्हणजे जे शार्प ऑब्जेक्ट्स असतील किंवा हार्मफुल प्लेस असेल तिथून एका सेफर प्लेसला फ्लॅट सरफेसवर घेऊन जाणं फार गरजेचे असते. त्यामुळं ज्या फिट येते त्यावेळेस पेशंटला एका साईडला एका बाजूला एक लॅटरल पोझिशनला करणं खूप गरजेचे असते. त्यामुळे ज्याच्यात त्यांच्या तोंडातून जे ओरल सिक्रेशन्स असतात ते आतमध्ये गळ्यामध्ये जाऊ नये आणि ते बाहेर पडले पाहिजे, जेणे की ॲस्पिरेशन प्रिव्हेंट होईल. जेव्हा झटका येत असतो त्यावेळेस पेशंटच्या तोंडामध्ये चमचा वगैरे असल्या काही गोष्टी टाकू नये. दुसरी गोष्ट, झटक्याच्या वेळेस पेशंटचे हातपाय पकडण्याचे प्रयत्न करायचा नाही. जो झटका येतो त्यांना पूर्णपणे येऊन त्यांना पेशंटला सामान्य होऊ द्यायचं. दुसरी गोष्ट, त्या टायमाला पेशंटला पाणी किंवा काय खायला द्यायचं नाही. अजून जस्ट झटका हा वारंवार येत असला म्हणजे एकानंतर एक झटका येत असला किंवा झटक्याचा जे टाईम ड्युरेशन आहे ते 5 मिनटापेक्षा जास्त असेल तर पेशंटला अर्जंट तुम्ही एका हेल्थकेअर सेटअपला घेऊन जाणं फार गरजेचे असतं. झटका येत असतं त्यावेळेस तुम्ही इमर्जन्सीली मिडाझोलमचा स्प्रे असतो ते स्प्रे यूज करून पण तुम्ही झटका तो वेळेवर त्याला थांबवू शकतात. हे जर टिप्स तुम्ही फॉलो केले तर हे पेशंटसाठी फार हेल्पफुल असेल, जेणेकरून पेशंटला जे एपिलेप्सीचा अटॅक असतो त्यामध्ये पेशंटचा जे प्रिव्हेन्शन असेल ते करता येईल. थँक्यू, धन्यवाद. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळूवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसननलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील
आणि मध्यशुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.